यस। हाँ थोड़ा तो लगना चाहिए ना, राफ्टिंग करके आ रहे हो। सूखे बैठोगे तो फिर बोटिंग होगा। तो देखो इधर, मजा आया दोनों को। ओके। हॅलो फ्रेंड्स, या आठवणी आहेत आग्रा दिल्ली मनाली ट्रिपच्या। तर चला, आम्ही पहिले आग्र्याला पोचलो आणि सुरुवात देवदर्शनाने करावी म्हणून बालाजी टेम्पलला व्हिजिट केली। तिथे छान असं देवाचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो जगातलं 7वं आश्चर्य असणाऱ्या ताजमहलकडे। फोटोमध्ये जितका छान दिसतो तसाच हा ताजमहल छान आहे बरं का। तर मग काय, तिथे थोडा वेळ घालवल्यानंतर फोटोशूट केले। खूप छान अविस्मरणीय आठवणी आहेत ह्या। बरं, इथे मनाजोगते फोटो काढून झाल्यानंतर आम्ही वळलो आग्रा फोर्टकडे। आग्रा फोर्ट ही दिसायला इतका सुंदर छान की भर उन्हातही तुम्ही फोटो काढल्याशिवाय काही राहू शकणार नाही। मग काय, तिथेही फोटोशूट चालू झाले। तिथेही फोटोशूट करून झाल्यानंतर आम्ही वळलो मनालीच्या दिशेने। मनालीचा प्रवास खूपच मोठा होता, कारण बसने जायचं होतं। 14 तासाचा प्रवास होता। तर मग काय, झोपा काढत एन्जॉय करत गेलो। मग तिथे गेल्यानंतर हॉटेलवर पोचलो। तिथलं हॉटेल एकदम सुंदर। हॉटेलचा व्ह्यू तर मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवते बघा। तेव्हा काही मी व्लॉगिंग करत नव्हते, त्याच्यामुळे मी व्हिडिओज वगैरे जास्त काढले नाही। फोटोज काढले तेच तुमच्यासोबत शेअर करते। तिथे गेल्यानंतरही फोटोज काढला पहिल्यांदा। हे बघा, आजूबाजूचं नेचर किती छान आहे तिकडे। आणि तिकडे इतकी थंडी होती दुपारी पोचल्यानंतरही, तर आम्ही गिझर मागवून घेतला। नंतर फ्रेश झाल्यानंतर जेवण करून घेतलं। जेवण केल्यानंतर टीव्ही बघत थोडासा आराम केला। त्या दिवशी तर आम्ही कुठेही बाहेर जाणार नव्हतो, त्यामुळे रूमवरच आराम केला। चला, नेक्स्ट डे आम्ही फिरण्यासाठी रेडी झालो। तेव्हाही फोटोशूट केले रूमवर आणि त्यानंतर बाहेर पडलो। हॉटेलच्या बाहेरच असलेल्या झोपाळ्यापर्यंत बसून त्याचाही आस्वाद घेतला। तर मग चला, आम्ही चाललो आता इथे युनिफॉर्म घालून, म्हणजे तिथे रोहतांग पासला जाण्यासाठी हे सगळं असं घालावं लागतं, जेणेकरून तिथे थंडीपासून संरक्षण होईल। मग काय, तिथे खूप सारा एन्जॉय केला। बर्फच बर्फ पहिल्यांदाच आयुष्यात बघितला। खूप मजा आली।
पूर्ण कुडकुडून गेली होती. हे बघा, मला तर खूप सारी थंडी लागत होती. तिथे तुम्हाला दिसत असेल की ऊन आहे, पण ते ऊन अजिबात जाणवत नव्हतं. खूप सारी थंडी लागत होती. अजून काहीतरी कर. ब्रेक लागतोय ना मध्ये मध्ये. त्यानंतर ही काश्मीरी ड्रेस घालूनही फोटोशूट केले बरं का. फिरून झाल्यानंतर खूप दमलो होतो म्हणून रूमवर येऊन आराम केला. चला आता उजाडला नेक्स्ट डेही आम्ही बाहेर जाण्यासाठी रेडी झालो. तर तिथे गेलो होतो आम्ही एका म्युझियममध्ये. तिथे फोटोशूट केली, वेगवेगळ्या वस्तू पाहिल्या आणि जागेचा एन्जॉय घेतला. सोलर विलेज. ते किती छान असं धबधबा आला, छोटासा असा छान वाटत होतं. तिथूनच जवळच असलेल्या वैष्णोदेवी टेम्पलला व्हिजिट केली. तिथेच राधाकृष्णाची मूर्ती देखील आहे, त्यांचंही दर्शन घेतलं. मग तिथूनच आम्ही रिव्हर राफ्टिंग करायला गेलो. स्टार्टिंगला भीती वाटत होती, पण नंतर पाण्यात गेल्यानंतर मजा यायला लागल्यानंतर भीती पळून गेली. ओके रेडी, हिप हिप. ओके गेट डाउन, क्विक गेट डाउन. ऐसे ही बैठो, बाहर देख सकते हो बैठे बैठे. Move on. Okay, come back to sit. Yes. हाँ थोड़ा तो लगना चाहिए ना, राफ्टिंग करके आ रहे हो. सूखे बैठोगे तो फिर बोटिंग होगा. तो देखो इधर, मजा आया दोनों को. हिप हिप. ओके. Jere,
चला मग आता आम्हाला निघायचं होतं आणि त्याच्यामुळे विचार केला चला हॉटेलच्या रूमचा एक व्हिडिओ तर काढूयात छोटासा. म्हणून हा बघा हे बाहेरचं कॉरिडॉर होतं जिथे आपण बसू शकतो, गप्पा मारू शकतो आणि हा होता रूम. चला मग आतमध्ये जाऊयात आणि ही आहे मी, ते तर तुम्हाला माहीतच असेल. तर चला मी तुम्हाला पूर्ण रूम दाखवते. ही आहे विंडो. चला पडदा ओपन केल्यानंतर इकडे बघा बाहेर किती नेचर सुंदर आहे. खूपच छान ना. चला आता मी तुम्हाला इथे गॅलरी दाखवते. गॅलरीमध्येही तुम्ही इथे बसून चहा वगैरे स्नॅक्स किंवा एकत्र टाईम स्पेंड करू शकता. पण इथे आम्ही बाहेर कधी बसलोच नाही कारण मला खूपच थंडी लागत होती. आता तरी इथे जरा ऊन पडलं होतं पण दुपारच्या नंतर लगेचच थंडी खूप जास्त लागत होती आणि आत्ताही मला कुडकुडायलाच होत होतं. चला मी तुम्हाला दाखवते आमचं बाथरूम पण खूप मोठं, प्रशस्त आणि स्वच्छ नीटनेटकं होतं. इथे गरम पाणी, थंड पाणी सगळ्याची व्यवस्थित सोय होती. अशा प्रकारे हे हॉटेल मला फारच आवडलं आणि हॉटेलचा रूम तर त्याच्यापेक्षा जास्त खूप छान आवडला. तर चला आज आम्हाला करायचं होतं हॉटेलला बाय बाय आणि आम्ही चाललो होतो दिल्लीला. पण दिल्लीच्या बसला अजून वेळ होता म्हणून आम्ही विचार केला चला मूव्हीला जाऊयात. म्हणून आम्ही मनालीमध्येही मूव्ही बघणं काही सोडलं नाही आणि बधाई हो हा मूव्ही त्यावेळेस नवीन आला होता आणि तो आम्ही एन्जॉय केला. मूव्ही संपल्यानंतर मनालीला बाय बाय करून आम्ही थेट पोचलो दिल्लीला गुरुद्वारामध्ये. गुरुद्वारा खूपच मोठा आणि खूप छान आहे. तिथे दर्शन झाल्यानंतर आम्ही थेट पोचलो दिल्लीच्या हॉटेलमध्ये. फ्रेश झालो, फोटोशूट केले आणि त्या दिवशी तर काही फिरायला गेलो नाही, आराम केला. नेक्स्ट डे रेडी शेडी होऊन आम्ही चाललो दिल्लीचं सफर करायला. तर मग चला बघूया दिल्लीचे वेगवेगळे स्पॉट्स. लोटस टेम्पल. इथे आतमध्ये आपण मेडिटेशन करू शकतो. छान शांतता मिळते इथे. सगळं फिरता फिरता आम्हाला शेवटी रात्र झाली. कुतुब मिनार पोचायला खूपच अंधार पडला. तुम्हाला दिसतच असेल की पिक्चर म्हणजे फोटोज किती अंधारात काढले ते. पहिल्यांदाच राष्ट्रपती भवन पाहिलं जिथे छान अशी लाइटिंग लागली होती. इंडिया गेट पाहिला, तिथेही फोटोशूट केले. अंधार असल्यामुळे जास्त काही फोटोशूट करता आले नाही पण ठीक आहे, बघण्याचा आनंद घेतला. आणि मग दिल्लीला बाय बाय करून आम्ही एअरपोर्टला निघालो. मग काय विमानामध्ये बसून आम्ही थेट मुंबईला पोचलो. चला तर मग आमचा सफर असा आमची ट्रिप अशी झाली. तुम्हाला कशी वाटलं हे या आठवणी? तुम्हाला जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू इन. काळजी घ्या, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.
निघा